आज आपण करणार आहोत न्यू अशी ही डिझाइन आहे आणि ही डिझाइन आहे 2015ची। कारण त्यावेळेस ह्या डिझाइन खूप चालायच्या, खूप ट्रेंडिंग मध्ये असायच्या ह्या डिझाइन आणि अतिशय ह्या सुंदर पण दिसायच्या, खूप छान कलर कॉम्बिनेशनमध्ये। कारण काट वेगळे असतात आणि ब्लाऊज वेगळं असतं, कोणतं गोल्डन काट असतात आणि ते डार्क केला तर खूपच उठून दिसतात असं हे डिझाइन। तर आपण या प्रकारे काट ते बरोबर कट करून घ्यायचं आहे, गळा या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अतिशय सोपी, दिसायला सोपी, बनवायला सोपी आहे आणि दिसायला छान, बनवायला सोपी अशी ही न्यू ट्रेंडिंगवाली डिझाइन आहे 2015ची। तर तुम्ही नक्की ट्राय करा। अशा डिझाइन खूप सोप्या पद्धतीने ह्या डिझाइन बनल्या जातात। कोणतं एक्स्ट्राचा तुम्हाला कपडा वगैरे कट करायचा जास्त, म्हणजे आपले जे माप आहेत त्याच मापाप्रमाणे आपल्याला कट करायचं आहे। पण फक्त तुम्हाला गळ्याचे आकार, तुम्हाला ह्या जे काट कापलेला आहे, जो गळा आपण डिझाईनचा कट केलेला आहे, ते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे करू शकता या प्रकारे। आता मी याला कॅनव्हास लावून घेतलेला आहे आणि या प्रकारे आपल्याला हे मी पलटी करून घेतलेलं आहे। पलटी करून घेताना म्हणजे तुम्ही जर म्हणजे पायपिंग जरी लावली म्हणजे कलर कॉम्बिनेशनमध्ये तरीही छान दिसतं आणि जर पलटून घेतलं तरी पण छान दिसतं। असं हे परफेक्ट आपलं हे डिझाइन आहे, पाहू शकता। या प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। अतिशय सोपी पद्धत आहे जोडण्याची सुद्धा आणि बनवायला तर खूपच छान। आता शिलाई पण खूप वाढलेल्या आहेत, त्यावेळेस त्याची 350 रुपये शिलाई घ्यायची मी, आता तर मात्र 700 रुपये शिलाई आहे या ब्लाऊजची। तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता, अतिशय सोपी पद्धत ही शिलाईची आहे। तर नक्की असे हे ट्राय करत चला। न्यू डिझाइन आहे 2015ची, खूप ट्रेंडिंगमध्ये ही डिझाइन होती आणि खूप सोपी पण आहे। कारण आपल्याला आणि हे जे आकार आहेत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टाकू शकतात। हे असे व्यवस्थित आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि आता पाहू शकता आपण हे जोडून घेतलेलं आहे परफेक्ट। अगोदर सेट करायचं, नंतरच आपण हे जोडून घ्यायचं आहे। आता दुसरी साईड आणि आपण हे अंतर जोडून मोजून घ्यायचं, आपण कुठून म्हणजे ह्याला आपण म्हणजे टिच केलेलं आहे तिथं आपण खून करून घ्यायची, म्हणजे कमी जास्त होत नाही, आकारामध्ये बदल येत नाही, असं हे परफेक्ट येतं। आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज कट करतो त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्राचं वगैरे असं काही कट, फक्त गळ्याचा आकार देऊन जेवढा आपण गळ्याला म्हणजे काट लावणार आहेत त्या प्रकारे तुम्हाला तेवढा गळा आपल्याला कट करायचा आहे त्या आकारामध्ये। तर असं हे पाहू शकता, अतिशय सोपी ही डिझाइन आहे, सगळ्याला आवडेल अशीच ह्या सुंदर अशी सोप्या डिझाइनमध्ये हे ब्लाऊज आपलं तयार होणार आहे। आणि तुम्ही याला इथं म्हणजे शो बटन लावू शकता किंवा एखादा पॅचसुद्धा लावू शकता छान। आजकाल खूप शो बटन पण चांगले मिळाले आहेत, तर तुम्ही मध्ये लावू शकता। अतिशय सोप्या पद्धतीने आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे। तर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच ब्लाऊज म्हणजे असेच व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला सर्वांना आवडतील। अशाच ह्या डिझाइन आहेत, सोप्या सोप्या डिझाइन आहेत। आता आपण ह्याच्यावर डबल टिप करून घ्यायची आहे आणि जर कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही जर पायपिंग लावली तर अतिशय छान दिसते ही पायपिंगसुद्धा। तर हे होतं आजचं नवीन असं 2015चं डिझाइन। आता आपण ही पट्टी लावून घेणार आहोत, हे टक्स आपण घेणार आहोत पहिल्यांदा या प्रकारे। पाठीमागून ही पट्टी आपण लावून घ्यायची, म्हणजे जी फिनिशिंग आहे ती फिनिशिंग एकदम परफेक्ट येते। वरून दाब टिप द्यायची तर की तुम्ही कितीही नवीन असाल तरी तुम्हाला ह्या साध्या साध्या सोप्या सोप्या डिझाइन नक्की जमतील। नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगा की ब्लाऊज म्हणजे डिझाइन खूप सोपी आहे आणि दिसायला खूप छान अशी ही डिझाइन आहे। तर नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। असं हे ट्रेंडिंगवालं ब्लाऊज नेक डिझाइन। आता आपण याला दोरी लावून घेऊया। तर आहे ना खूप सोपी अशी, दिसायला छान अशी ही डिझाइन आहे। आपण हे लटकन तयार करूया। तर ही होती सोप्यात सोपी आपली न्यू अशी
2015ची डिझाईन, खूप सुंदर अशी ही डिझाईन आपली झालेली आहे तयार। ब्लाऊज पण खूप छान कलर कॉम्बिनेशनमध्ये दिसतंय। तर अशा डिझाईन नक्की ट्राय करा। खूप सोपी पद्धत आहे, जास्त कटिंग वगैरे नाही आहे त्याला। आपल्या कटिंगमध्येच ही कटिंग होते, फक्त तुम्हाला गळ्याचे आकार वेगवेगळे टाकू शकता आणि त्या आकारामध्ये तुम्ही अशी ही लेस म्हणजे जे काठ आहे त्याची लेस करून आपण लावू शकतो। आता दोन्ही साईडला आपण हे दोरी लावून घेतलेली आहे। तर खूप आपलं छान असं हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे। परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा।